नमस्कार मंडळी, मी माया गुरव या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी दुपारच्या वेळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। तर आज आम्ही केतकीची शॉपिंग करण्यासाठी दादरला निघालो आहे। केतू झाली रेडी? केतू रेडी झालेली आहे। तर चला मग आपण भेटूया। आणि आता आम्हाला ट्रेन पकडायची आहे। चला मग इकडचं जे होतं ना ते तिकडे बर्थडेची शॉपिंग करायला चाललाय। ट्रेनला गर्दी केवढी आहे। प्रवास झेपेल ना तुला? बरेच दिवसांनी ट्रेनने चाललंय। ट्रेन भारी असते। तर आता आमची ट्रेन आलेली आहे। 20 ते 25 मिनिटं लेट होती। तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो होतो आणि ही ट्रेन AC असल्यामुळे कितकी खूप खुश होती। बऱ्याच दिवसांनी आम्ही ट्रेननी पण प्रवास करत होतो आणि AC ट्रेननी प्रवास करत असल्यामुळे केतकीला खूप मजा वाटत होती, कारण ती फर्स्ट टाइम AC ट्रेननी प्रवास करत होती। यापूर्वी मी आणि माझे मिस्टर AC ट्रेननी गेलो होतो, परंतु त्यावेळी मला थोडासा त्रास झाला, कारण AC ट्रेनमध्ये कसं दरवाजा खिडकी सगळं पॅक असतं, फक्त आतमध्ये थंड वाटत असतं, परंतु कधी कधी आपल्याला अस्वस्थसुद्धा वाटत असतं। तर असा त्रास मला झाला होता आणि मला असं वाटत होतं की केतकीलासुद्धा हा त्रास होईल की काय, परंतु ती खूप खुश होती आणि तिला असा काही त्रास झाला नाही। आणि तिला मी सांगितलं होतं की छानपैकी गाणी वगैरे ऐक, गप्पा मार, म्हणजे तुला कसलाच त्रास होणार नाही। तर अशा पद्धतीने ACचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे। काला कानातले काढले। ट्रेनचा प्रवास सुरू झालेला आहे। 1 तासात पोहोचू आम्ही। भूक लागली। तर आता आलंय स्टेशन घाटकोपर। आता थोड्याच वेळात दादर स्टेशन येत आहे आणि आम्ही आता उतरणार आहोत। ट्रेनमधून आम्ही उतरलेलो आहोत। मस्त वाटला ACचा प्रवास। तर आता आम्ही निघालेलो आहोत। ट्रेनमधून निघाल्यानंतर आम्ही दादर ईस्टला आलो। नेहमी आम्ही दादर वेस्टला उतरतो, पण यावेळेस आम्ही ठरवलं होतं की आपण ईस्टला बघायचं आहे। आम्ही यावेळेस रिक्षा केली नव्हती, कारण आम्हाला चालतच आजूबाजूची दुकानं पाहत जायचं होतं, म्हणजे रस्त्याने काही थोडीफार शॉपिंग करायची होती मला आणि केतकीला। परंतु महेश गुरव थांबतच नव्हते, पुढे चालतच होते। आम्ही थोडा वेळ थांबायचो, परंतु हे एकदम पुढे जायचे। तर असं आमचं चाललं होतं। बरीच दुकानं रस्त्याने दिसत होती, कपड्याची, ज्वेलरीची। त्यानंतर आम्ही ठरवलं की शॉपमध्येच आधी पहिले केतकीची खरेदी करायची आणि नंतर आपली। तर इथे आम्ही कला केंद्र या शॉपमध्ये आलो आणि केतकीची आवडती खरेदी केली, म्हणजे तिला जो आवडेल तो ड्रेस आम्ही घेतला आणि तिथून आम्ही निघालो। केतकीची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर आम्हाला तिघांनाही खूप भूक लागली होती आणि आम्ही काय खायचं असं आम्हाला तिघांनाही प्रश्न पडला होता। मला आणि केतकीला तिखट असं काहीतरी खायचं होतं, म्हणजे थोडक्यात आम्हाला वडापाव खायचा होता, परंतु मिस्टरांना अजिबात वडापाव खायची इच्छा नव्हती। परंतु आम्ही असं ठरवलं होतं की मराठमोळी पदार्थच खायचा आणि अशाच पद्धतीचं आम्हाला रेस्टॉरंटसुद्धा मिळालं। त्या रेस्टॉरंटचं नाव होतं श्री गंधर्व। खूप छान होतं आणि या रेस्टॉरंटमध्ये सगळे मराठमोळी पदार्थ होते, अगदी वरण भातापासून ते पुरणपोळीपर्यंत। मोदकसुद्धा होते इथे। खूप छान आणि मस्त गरमागरम असे हे पदार्थ होते। तर आता आम्ही याचा आस्वाद घेतोय। तर आम्ही इथे गंधर्व एक मराठी लज्जतमध्ये आलेलो आहोत। आता बघूया यांच्या मेनूमध्ये काय काय आहे, ट्राय करून बघतो।
छान. आणि पप्पांनी काय मागवलंय? मिसळ पाव. ट्राय करा. आणि केतकीची काय ऑर्डर आहे ती? वडापाव. आता केतूचा वडापाव आलेला आहे. केतू ट्राय कर. गरम आहे, आरामात खा. टेस्ट कशी आहे? छान आहे. मस्त आहे ना. तर आता आमचं खाऊन झालेलं आहे. आता आम्ही उकडीचा मोदक मागवणार आहे. खाशील ना केतू? मध्ये उकडीचे मोदक मागवणार आहोत. आमचा मोदक आलेला आहे. ट्राय करून बघते. तोड ना. टेस्ट सॉर्टिंग करून केले पण ठेवत ना त्याने मोरीमध्ये सॉर्टिंग आज भाजतोय. फॉर्म ॲप्लिकेशन आहे ना समोरचा. खूपच गरम आहे. एकदम गरम आहे. ॲप्लिकेशन आहे ना समोरचा आणि माझं आधार कार्ड आहे ना. गरम आहे. असं लागतं सांग. मस्त आहे ना. टेस्टला एकदम छान आहे. फक्त गरम आहे त्यामुळे आम्हाला जरा खायला जरा पण गरमच छान लागतं. आता झालंय आमचं. आम्ही आता निघतोय. छान आहे. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा दादरला आलात तर. चला भेटू बदलापूर. तुम्हाला डिशमध्ये आहे काय? हां तर मग परत पटकन करतो. तर आता आम्ही घरी आलो आणि फ्रेश झाले मी. तर आता केतकीसाठी आम्ही काय खरेदी केले ते तुम्हाला दाखवते. केतकी ड्रेस दाखव. काय काय घेतले पहिले सुरुवातीला? ही कुर्ती आणि त्याच्यासोबत प्लाझो आहे ना. याच्यावरती ओढणी वगैरे नाही आहे. नाही. छान आहे. हा रंग तिच्याकडे नव्हता त्यामुळे हा एक कुर्ती आणि प्लाझो घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा टॉप आहे ना. टॉप आहे. टॉपच आणि म्हणायचं. त्याच्यानंतर हा पण प्लाझो टाईपच आहे. प्लाझो प्लाझोच आहे ना. आणि त्याच्यावरती जॅकेट. जॅकेट आहे. तर हा ड्रेस छान वाटला मला. कलर पण हिच्याकडे येलोमध्ये नव्हता. आणि आम्ही 3 टी शर्ट्स घेतलेत. असं ड्रेस तिला जास्त नाही घेतलेत सध्या. आणि तिला टी शर्ट हवे होते म्हणून टी शर्ट घेतलेत. टी शर्ट पण छान आहे आणि मटेरियल खूप छान आहे म्हणून तिथेच घेतलं आम्ही ज्या ठिकाणी हे 2 ड्रेस घेतलेत. हा ब्लॅक कापड छान आहे ना टी शर्टचं. सॉफ्ट आहे. आणि ग्रीन कलर. असे 3 टी शर्ट घेतलेत तिला. आणि ही सर्व खरेदी आम्ही कला केंद्रामधून केलेली आहे. की तू बॅग दाखव.
तर बघा इथे कला केंद्रमधून आम्ही ही शॉपिंग केलेली आहे. तर छान आहे शॉप. जर का तुम्ही कोणी दादरचे असाल तर नक्की तुम्ही गेलाच असाल. तर आम्हाला तर छान वाटलं. तर अशा पद्धतीने केतकी खुश आहे ना की तू? हां खूप. आणि काय घेतलं? हां आणि आम्ही ते रबर बँड आणि हां, ही छोटी मोठी थोडीशी शॉपिंग. क्लिप्स आणि रबर बँड घ्यायची होती तिला. बस इतकीच केलेली आहे आणि आम्ही घरी आलो कारण उशीर होत होता. निघतानाच आम्हाला उशीर झालेला. जवळजवळ आम्हाला 2-2:30 वाजले होते इथेच. त्यामुळे आम्हाला एवढं काही जास्त फिरता नाही आलं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला मग बाय.